नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही? मस्त आहात ना? मस्तच राहा. तर स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. खरं तर हा सकाळचा व्हिडिओ आहे आणि ते सुद्धा आदल्या दिवशीचा आहे. जो व्हिडिओ अपलोड केला होता ना, त्यात हा क्लिप आहे ना घेण्यातच आलेला नाही. गॅलरीमध्ये बघते तर काय हे क्लिप तसेच आहे. तर म्हटलं या व्हिडिओमध्ये ॲड करून देऊयात. आमची सकाळ झाली होती, असं काही झाली होती. अद्दू आणि मी उठलो होतो दोघेही सोबत. त्यानंतर स्वामींचं दर्शन घेतल्याशिवाय बेडवरून उतरत नाही, हे मस्ट आहे आमचं रोजचं. तर स्वामीचं दर्शन तुम्हाला सुद्धा दाखवत आहे मी इकडे. अगं बाई माझं बाळगं. अद्दू बघा, आता अंघोळीची वेळ झाली आहे. आता आम्ही अंघोळीला जाणार आहोत आणि म्हणून आमची हालत अशी दिसत आहे. आणि आहे ना आता अद्दू आहे ना इतकी मला लाड करत होती, इतकं प्रेम करत होती. मला कसं करत होती बाळा, एकदा दाखव ना प्लीज. मंडळींना दाखव ना, ये ना. मला तू लाड करत होती ना, ये ना एकदा दाखव ना मंडळींना. कॅमेरा ऑन केली तर येत नाही आहे. कॅमेरा ऑफ होता ना, म्हणजे ऑन करायच्या आधी मस्त आली माझ्याकडे. किती लाड, किती छान लाड करत होती खरं. ये ना बाळा, मम्मा मला लाड कर ना इथे प्लीज. ये ना, ये ना, ये ना बाळा. मम्मी, मम्मी ग, मम्मी ग, मम्मी ग. तू कसं लाड करतेस मला दाखव ना एकदा मंडळींना. दाखव ना बाळा प्लीज. मला लाड कर ना मम्मी. मम्मी प्लीज मला लाड कर ना ग. झालं ना बांधून? आता लाड कर मला. मी स्वतः बोलते आहे लाड कर म्हणून. आधी चांगलं मम्मी ये ना ग, मम्मी लाड कर ना ग मला. ये ना, मंडळी वाट बघत आहे. तू कसं मम्माला लाड करते. ठीक आहे बाय. तू नाही करत ना लाड मला. खाऊन टाकते म्हटलं तुम्हाला खाऊन टाकते म्हटले. मी तुला कसं करते बघ, मी तुला कसं करते ते. खाऊन टाकते, असे खाऊन टाकते. तू कर बरं मला. आता तसंच करत होती मला ती. दाखव ना मला. छान छान दिसते मी. वाव, मी कशी दिसते मला कॉमेंट मध्ये सांगा एकदा. बघा, आपण सगळे सरळ पिन लावतो आणि यातून उलट पिन लावून दिले मम्मीला. तुझा हा मेकअप मला ग. अंघोळ करायचं आहे पण आज आहे ना बिलकुल बरं वाटत नाही. थोडंसं पोट वगैरे. बाय. कुठे चालली तू? हो मग. तर मंडळी आमचं जेवण वगैरे सगळं आटोपलं आणि दुपारी आहे ना असंच थोडंसं काहीतरी फराळ, काहीतरी अमकं ढमकं थोडंसं खावं असं वाटतं. तर घरी थोडंसं काहीतरी असतंच आणि ते सगळ्यांच्याच घरी असतं. तर मी काय खाते ना तर तुम्हाला दाखवते. आणि हे आहे ना खाल्लं आणि बघितलं तर एकदम बालपणातले दिवस आठवतात. म्हणजे जे आपण लहान होतो ना, पहिली दुसरी तिसरी चौथीत, तेव्हाचे जे दिवस आहे ना आठवतात. तर ते काय आहे ना मी तुम्हाला दाखवते बॅक कॅमेराने. हे बघा, हे बघा, हेच ते वस्तू आहे. मला आत्ताही खूप आवडतं. जेव्हा आम्ही लहान होतो आणि खेड्यावर होतो ना, तर तेव्हा आहे ना विकायला यायचे आणि ते पण टोपल्यामध्ये. म्हणजे एक ती आजीबाई, कोणी काकू वगैरे कोणी घेऊन यायचे. किंवा आम्ही माझं जिकडे माहेर आहे ना तिकडे जास्त बंगाली लोक वगैरे राहतात. तर ते बंगाली लोक वगैरे सायकलवर घेऊन यायचे हे लाडू. आणि हे लाडू घरी बनवलेले बरं. आणि जे शेतातले धान आहेत ना, एकदम काय म्हणूयात, गावठी मुरमुरे. हां, गावठी मुरमुऱ्यांचे लाडू आहे ना आम्ही खूप खाल्लोत आधी. खूप म्हणजे खूप खाल्लोत. पण आता हे गावठीसारखं टेस्ट तर नाही लागत खरं सांगायचं म्हटलं तर. पण मला खूप आवडतात हे. मला आणि माझ्या भावाला देखील, माझा लहान भाऊ आहे ना त्यालासुद्धा खूप आवडतात. तर हे मी मार्टमधून आणलेले होते. मार्टमध्ये गेले त्या दिवशी. याच्या आधी एक पॉकेट संपला आहे, पुन्हा एक पॉकेट. अद्दू पण खाते, अद्दूलासुद्धा आवडतात हे. आणि हे बघायचं मस्ती, बघा मस्ती.
तर हे लाडू कोणाकोणाला आवडतात मला कॉमेंटमध्ये एकदा नक्की सांगा. मुरल्यांचं लाडू आहे, छान गूळ टाकून, तुम्हाला सगळ्यांनाच माहीत असेल. पण इथे नुसते मुरले नाही तर राजगिरासुद्धा आहे. पण आम्ही जे खायचोत ना ते फक्त मुरल्यांचं लाडू असायचं आणि इतकं सुंदर टेस्टी लागायचं ना, याच्यापेक्षा भारी टेस्ट लागत होतं. पण आता ती टेस्ट नाही आहेत, पण खावं वाटते. हे आताही खाल्लं की त्या बालपणातलं सगळ्या लहानपणात चालली जाते असं होतं. मंडळी, काल एक व्हिडिओ टाकला होता. तर व्हिडिओ तर तुम्हाला माहीत आहे, एक दिवसानंतरच म्हणजे आज जे घडतं ते उद्या दाखवण्यात येते. सॉरी, दाखवण्यात येते यूट्यूबवर. तर एक व्हिडिओ शेअर केला होता यूट्यूबवर, फक्त फनी व्हिडिओ आहे तो, म्हणजे आपका साल कैसा गया, तो हिंदीमध्ये होता. तर तो व्हिडिओनी बघितला आणि मला कॉल केला. ते होते जॉबवर, म्हणे तू तर खूपच कपडे धुते. म्हणजे माझ्याकडे कपडेवाली बाई आहे ना, म्हणजे कपडेवाला ताई लावली आहेत मी. तर अहो म्हणतात, बाकीचे नाही पॉईंट पकडले, फक्त ते म्हणतात की कपडे तर खूपच धुते तू, मस्त व्हिडिओ बन. असं म्हणजे फक्त नॉर्मली असं ते बोलत होते, माझी गंमत घेत होते ते. तर असं वगैरे बोलले. अहो माझे कपडे नाही धुतलं तर काय झालं, बाकीची सगळे कामं तर मीच करते, हो की नाही. भांडी, झाडू, पोछा, स्वयंपाक, अद्दूचं खाणं पिणं सगळं मीच तर करते, फक्त कपडे तर स्किप झाले आहे. एकच काम तेच होतं. असं तो गमतीचा विषय होता. तर तुम्ही नसाल बघितले तर एकदा नक्की बघा. कसं वाटते तुम्हाला ते तू सुद्धा कॉमेंट करा. खाते का तू लाडू? काय घे ना मग. नाही ठीक आहे. तोंडात बोट नाही घालायचं, नाही करायचं. तुझं नोज कुठे आहे? नोज दाखव मला. नोज, अगं बाई छान. आणि इयर 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 हां, इयर म्हणजे कान. तू इयरमध्ये खूप कन्फ्यूज होते बाळा. आईज, अगं बाई. आयब्रो 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 हां, हे आहेत आयब्रो. आणि हेअर हेअर हेअर, व्हेरी गुड. टंग, टंग कुठे आहे? टंग टंग. टीथ, टीथ दाखव, पांढरे का बघू ते मंडळींना. हो छान आहे, टीथ छान आहे ग. हँड कुठे आहे? हँड, हात दाखव ना बाळा तुझं, हँड दाखव ना. फिंगर, नेल्स, नेल्स दाखव. नेल्स, नेक नाही, नेल्स, नेल्स, नेल्स बाळा विसरली. नेल्स सगळं तर येतं तुला. नेल्स दाखव, नेल्स. आठवण कर, नेल्स कुठे आहेत? नेल्स, तू नेल पेंट लावते ना, नेल्स कुठे आहे? नेल्स, हां नेल्स बाळा विसरली. हे मंडळीला सगळं नेल्स येते. हे नेल्स बाळा, हे बघ हे बघ, हे नख नख, नेल्स. हां नेल्स माहीत आहे ना बाळा तुला, काहून अशी करते. आणि एल्बो कुठे? एल्बो, एल्बो, व्हेरी गुड. नेक, नेक, हां व्हेरी गुड. शोल्डर, शोल्डर, व्हेरी गुड. चेस्ट, चेस्ट, हां. टमी, स्टमच, हां व्हेरी गुड. नी, 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 नो नो नो, ते फूट आहे. नी कुठे आहे? नी, 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 धिस इज अ नी. हां नी, व्हेरी गुड. लेग, लेग कुठे आहे? लेग, हां व्हेरी गुड. फूट कुठे आहे? फूट. फीट कुठे आहे? फीट, फीट मागे आहे ना बाळा, मागे असते फीट. हे हे हिल्स. आणि तुझं बॅक कुठे आहे? बॅक, बॅक, हो ग बाई छान छान, हो ते बॅक आहे. बॉटम कुठे आहे? बॉटम, मागे आहे बॉटम, ठीक आहे. आणि तुझं वेस्ट कुठे आहे? वेस्ट, वेस्ट, वेस्ट कुठे आहे? वेस्ट, कंबर. अगं बाई कंबर कशी हलवते? हलवून दाखव एकदा मला. कंबर कशी हलवते? हलवून दाखव मला आधी.
तर मंडळी आता भेटते तुम्हाला डायरेक्ट स्वयंपाकाच्या वेळी आणि ऑलमोस्ट काय माझा सगळा स्वयंपाक झाला आहे. वरण भात पोळी झाला आहे आणि हे आहे ना पालक थोडे मला पेपरमध्ये रॅप करून ठेवायचं म्हणून मी बाहेर काढून ठेवले. तर आज आहे स्पेशल डिश. थंडी म्हटलं की गाजरचा हलवा होणार नाही असं होऊच नाही शकत. तर आज बनवणार आहे मी गाजरचा हलवा. अहोंना खायचं होतं गाजरचा हलवा आणि सीझनचा पहिला गाजरचा हलवा बनवत आहे मी. तर त्याच्यामुळे म्हटलं तुम्हाला सुद्धा दाखवूयात. आणि हो गाजरची हलव्याची रेसिपी वगैरे तर मी आता तुम्हाला दाखवत नाही कारण की ऑफकोर्स सगळ्यांना येते गाजरचा हलवा बनवता. तर चला मी आधी गाजरचा हलवा बनवून घेते मग भेटते तुम्हाला. तर मंडळी हे बघा इकडे गाजरचा हलवा रेडी आहे. आता आहे ना अहोंना टेस्ट करायला देते मी म्हणजे समजेल की टेस्ट कसं झालं आहे. तर चला मी आधी अहोंना थोडं टेस्ट करायला देते. त्याने तर आधी जेवणाच्या आधी खात नाही त्यांनी जेवण झाल्यानंतरच गोड वगैरे खातात. पण आपण टेस्ट करायला देऊयात. गरमा गरम गाजर का हलवा. अहो टेस्ट करून सांगा कसं झालंय. अरे सांगा मी वेट करत आहे. कसं झालं इकडे बघा असं झालं. चला तर अहोंना आवडलं गाजरचा हलवा तर निश्चितच चांगलं झालं असणार. तर कारण की अहोंना आहे ना रेअर गोष्टी म्हणजे असं काय म्हणतात त्याला काहीच गोष्टी असतात ते जास्त आवडतात असे. तर चला आता जेवणाची वेळसुद्धा झाली आहे. भूकसुद्धा लागली आहे खूप आणि सीझनचा पहिला गाजरचा हलवा खायचा आहे. आता वेट होत नाही आहे. तर तसं वगैरे काही नाही. आता स्वयंपाक सगळं आवरलं. ओटा ऑलमोस्ट स्वच्छ केला होता मी पण पुन्हा हे गाजरचा हलवा ते ड्रायफ्रूटचे तुकडे वगैरे बघा इथे पडून आहे. तर चला आता आम्ही जेवण करू मग झोपू मग उद्याच्या व्लॉगमध्ये भेटू. तर चला आजच्यासाठी एवढंच. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि हो जे कोणी नवीन आले असाल चॅनलवर प्लीज त्यांना रिक्वेस्ट आहे चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला व्हिजिट करा. व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला लाईक आणि व्हिडिओ खाली कमेंट देखील करायला विसरू नका. तर चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि हो स्वामी महाराज तुम्हाला सुख शांती समाधानी आणि निरोगी आयुष्य देवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते. बाय.